तुमच्या नात्यामध्ये ब्रेकअप करायला, तुमचा डिवोर्स व्हायला एक गोष्ट खूप धोकादायक ठरू शकते, ती वेळीच सावरणं खूप गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट. त्यासाठी हा व्हिडिओ आता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. कोणत्याही नात्यामध्ये दिवसातले किमान 15-20 मिनिटं प्रोडक्टिव्ह टाइम एकमेकांना देणं आणि मनापासून मन मोकळं बोलणं हे खूप गरजेचं असतं. आणि बोलण्यामध्ये कधीही समस्या नकोत, तर भावना शेअर करण्याची सवय लावा. आपल्याकडे बोलायचं म्हणजे केवळ एकमेकांच्या तक्रारी करायच्या असंच वातावरण असतं. म्हणजे तू मला असं का बोलला, तू तशी का बोलली, तू अमुक तारखेला हे का केलं, ते का केलं, याच्यापेक्षा सुद्धा कधीही लक्षात ठेवा, नात्यातला संवाद कधीच प्रॉब्लेम ओरिएंटेड नको, तर सोल्युशन ओरिएंटेड असायला पाहिजे. बघा, कोणत्याही नात्यामध्ये कायम अबोला धरणं, रुसून फुगून राहणं म्हणजे समोरच्याच्या गैरसमजाला अजून जागा देण्यासारखं असतं. आपल्या सगळ्यांना माहित आहे, पाणी साठून राहिलं की त्याचं डबकं होतं. नात्याचं सुद्धा तसंच असतं. नात्यात स्वतःविषयीच्या किंवा इतरांविषयीच्या भावना आपण जवळच्या व्यक्तीला, आपल्या पार्टनरला वेळोवेळी बोलून नाही दाखवल्या, त्या व्यक्त नाही करता आल्या, तर त्या साठून राहतात आणि नकारात्मकतेचं, तिरस्काराचं, द्वेषाचं एक डबकं तयार होतं. आणि हे डबकं एकदा का तयार झालं की तुमच्या नात्याला दुर्गंधी यायला लागते. म्हणून कोणताच प्रतिसाद न देता आपल्या जोडीदाराला अशी ही सायलेंट ट्रीटमेंट देणं, रुसून फुगून राहणं, न बोलणं म्हणजे एक प्रकारे डबकं तयार करण्याचीच प्रक्रिया तुम्ही करत असता. म्हणून नातं हे प्रवाहित होत राहणं गरजेचं आहे. खळाळत्या झऱ्यासारखं वाहत राहणं गरजेचं आहे. स्वच्छ आणि पारदर्शक. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं, प्लीज मला कमेंट करा. आणि हा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना आपलं नातं वाचवण्याची जास्त गरज आहे. थँक्यू.